श्री स्वामी समर्थ, नर्मदे हार, जय शंकर, जय गिरणारी. आम्ही तिघेजण प्रथमतः आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहोत. स्वामी महाराजांचे गुलाम, नर्मदा मैयाचे सेवेकरी आहोत. आम्ही स्वामींच्या आदेशाने, नर्मदा मैयाच्या आदेशाने दत्त भ्रमंतीला निघालेलो आहे. 21 मार्चला आम्ही मुंबई ठाण्यावरून निघालेलो आहे तिघेजण. आमची ही पूर्ण पायी भ्रमंती आहे. आम्ही येता येता धनकवडीला शंकर महाराजांचं दर्शन घेऊन, एकमुखी दत्तांचं नारायणपूरला दर्शन घेऊन नंतर कोल्हापूरला आलो. आई जगदंबेचं, महालक्ष्मीचं, अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही कुरुंदवाडी, नंतर नरसोबाची वाडी, त्यानंतर औदुंबर, त्यानंतर विठुरायाच्या चरणी पंढरपूरला आलो. आणि पंढरपूरवरून आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता निघालो. आता आम्ही मंगलवेढ्याच्या वेशीवरती आहोत. मंगलवेढ्याच्या वेशीवरती येते आता डाव्या साईडला आम्हाला सुंदर असं एक गणपती मंदिर, गणेश मंदिर असं दिसलं. आणि मंदिर बघून तर पहिलं वाटलं की जैन मंदिर असेल, पण जवळ आल्यानंतर कळालं की हे आपलं महाराष्ट्रीयन मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि खूप सुंदर मंदिर, अगदी मार्बलचं मंदिर आहे. संगमरवरी आपण जे म्हणतो त्याचं मंदिर आहे. खूप आम्हाला इथं येऊन खूप समाधान वाटलं. आज नेमकी रामनवमी आहे आणि रामनवमीच्या दिवशी आम्ही गणरायाच्या चरणी आमच्या ज्या काय व्यथा आहेत, आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या काय व्यथा आहेत त्या मांडलेल्या आहेत. बाप्पाला सांगितलं सर्वांना समृद्ध कर, सुखी कर, समाधानी कर. आणि या मंदिराचं बोलणं झालं तर या मंदिराबद्दल आम्ही जराशी माहिती घेतली. तर हे मंदिर ह्या ठिकाणी एक ग्रस्त होते, त्यांना इथे घर बांधायचं होतं. पण घर बांधत असताना, घराचं बांधकाम चालू असताना गणपती बाप्पाची मूर्ती इथे भेटलेली आहे. गणपती बाप्पाची मूर्ती इथं भेटली आणि खोदकाम करत असताना ती मूर्ती भेटल्यानंतर त्यांनी मग चौकशी बाहेर केल्याच्या नंतर त्यांना कळालं की इथे गणपती बाप्पाला राहायचं आहे, त्यांना मंदिरात बसायचं आहे. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी बांधकाम चालू केलं. पण सगळ्यात मजेशीर आणि अशी गोष्ट आहे की हे 3ऱ्या पिढीने मंदिर पूर्ण केलेलं आहे. म्हणजे आजीने मंदिर चालू केलं, नंतर त्यांच्या सुनबाईंनी मंदिर चालू केलं आणि त्यांच्या मुलांनी हे मंदिर पूर्ण केलेलं आहे. असं 3ऱ्या पिढीने हे मंदिर उभं केलेले आहे. ती गणरायाची इच्छा, गणपती बाप्पाची इच्छा की ते कुणाकडनं मंदिर पूर्ण करून घेतात आणि इथे आम्हाला त्यांनी दर्शनाला बोलवलं, ही त्यांची इच्छा आहे. खूप समाधान वाटलं, खूप छान वाटलं. गणपती बाप्पाला सांगितलं आम्ही जे दत्त धाम करतोय, दत्त भ्रमंती करतोय, ती आमची यशस्वी होऊ दे. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ दे, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. आणि आमच्या सर्वांच्या, तुमच्या सर्वांच्या इच्छा गणपती बाप्पाला सांगतो पूर्ण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया.